नमस्कार. आज कराड परिवार किचनमध्ये मी आपले स्वागत करते. मी रोहिणी. आज मी तुम्हाला बीटापासून होणारा कसा हलवा तयार करायचा हे तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक जणाला बीट म्हटलं की नकोसं वाटतं, पण बीटापासून आपल्याला आपल्या शरीराला खूप असा फायदा पडतो. तर बीटामुळे आपल्याला आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. तर बीट हे आपल्याला आठवड्यातून किमान 2-4 वेळा तरी खाल्लंच पाहिजे. तर आपल्याला त्या बीटापासून आपल्याला कसा हलवा तयार करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आहे बीट, साखर, विलायची आणि थोडंसं जायफळ. आता आपण हे बीट चांगल्या पद्धतीने धुवून त्याची वरली साल काढून हे देठ वगैरे आहे ते काढून चांगल्या पद्धतीनं खिसून घेऊया. आता आपण हे बीट खिसलेलं आहे. आता आपण गॅसवरती कढई ठेवून बीट चांगल्या पद्धतीनं परतून घेऊया. आता आपण गॅस चालू करून कढईमध्ये खिसलेलं बीट घेतलेलं आहे. तर ते आपण परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये जे काही पाण्याचं प्रमाण आहे ते आपण पूर्ण काढून बीट असं करून घेऊया. सतत असं हलवत राहावं म्हणजे त्याच्यात जे काही पाणी वगैरे असतं ते निघून जातं. सोनेरी म्हणजे थोडंसं असं क्रिस्पी होतोपर्यंत आपण हे हलवत राहायचं. आता याच्यातील थोडंफार पाणी आटलेलं आहे. तर आपण आता याच्यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप टाकून पुन्हा एकदा हलवून घेऊया. आता आपल्याकडे तेल आहे तर आपण तेल टाकलं तरी चालेल. 1 ते 2 चमचे आणि पुन्हा एकदा हलवावं. तेल टाकल्यानंतर बीट सारखं हलवत राहावे, नाही तर खाली लागू शकतं. त्याच्यामुळे सतत हलवलं पाहिजे, हलवत राहावं. आता हे चांगल्या पद्धतीने याच्यातील पाणी कमी झालेलं आहे. तर आपण आता हे एका ताटामध्ये बाउलमध्ये काढून घेऊया. आता पहा, हे अशा पद्धतीनं आपण बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण ते शिजायला टाकूया. आता हे आपण शिजताना कुकरमध्ये शिजवून घेऊया. आता पहिल्यांदा आपण गॅस चालू करून कुकर गॅसवरती ठेवलेलं आहे. आता कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये थोडंसं एक चमचा तेल टाकूया. आता आपण एक जायफळ होतं त्याच्यातील थोडंसं जायफळ आपण खिसलेलं आहे. जास्त जायफळचा काही वापर नाही करायचा. थोडंसं जायफळ याच्यामध्ये खिसून घेतलेलं आहे आणि 1-2 विलायचीची पावडर केलेली आहे. आता आपण ती कुकरमध्ये टाकणार आहे. विलायची टाकलेली आहे आणि जायफळ आणि लगेच आपण हे खिसलेला खीस टाकून घेऊया. आता बीटाचा किस आपण कुकरमध्ये टाकलेलं आहे आणि ते थोडंसं हलवून घेऊया. आवडीप्रमाणे आपल्याला जसं आवडेल त्या पद्धतीने आपण साखर टाकूया. मी तर 4 ते 5 चमचे साखर टाकून घेतलेली आहे. प्रत्येकाला आपल्या ज्या पद्धतीने कमी जास्त आपण करू शकतो. आणि थोडेसे मीठ टाकूया चवीसाठी. आता मीठ देखील आपण टाकून घेतलेलं. आता हे हलवून कुकरचं टोपण लावून आपण याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. आता आपण पाहूया आपला बीटाचा हलवा कसा झालेला आहे. आता आपण बघूया शिजले का. हा, खूप छान असा हा बीटाचा हलवा झालेला आहे. आता आपण एका बाउलमध्ये हा काढून घेऊया. पहा, बीटाचा खूप छान असा हलवा झालेला आहे. वास देखील खूप छान येतोय आणि चव देखील खूप छान आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला
तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि हा लहान मुलांना देखील खूप छान आवडेल आणि सर्वांना हा आपल्या शरीराला उपयुक्त असा हा हलवा आहे. नक्की करून पहा.